Good morning student. Today we are solving the question of the final account. It is a question number 8. Nana and Nani are a partner in a partnership firm sharing profit and losses equally. You are required to give effects of the adjustment in profit and loss account and balance sheet with the help of the following information. Trial balance as on 31st March 2019. Debit balance amount, credit balance amount. Insurance 15,000. Land and building 50,000. Additional of rupees 20,000 with effect of 1st July 2018. Salaries 5,000. Export duty 2,500. Interest 1,000. Furniture 40,000. Debtors 26,000. Credit side capital account Nana 50,000, Nani 50,000. 10% bank loan taken on 1st October 2018 30,000. Interest 1,500. Bills payable 8,000. Adjustment gross profit amounted to rupees 34,500. Insurance paid for 15 months with effect of 1st April 2018. Depreciate land and building 10% per annum. Furniture at a 5% per annum. Write off 1,000 for a bad debts and maintain RD 5% on Sunday debtors. Closing stock is a value of rupees 34,500. 50,000मध्ये काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं 50,000 रुपयामध्ये 20,000 रुपीज इन्क्लूड आहेत. म्हणजे 30,000चं फर्निचर पहिले परचेस केलेलं आहे आणि 20,000चं फर्निचर काय आहे 1 जुलैपासून परचेस झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय आहे एखाद्या वेळेस बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आपल्याला असं गरज पडली तर त्यावेळेस काय करत असो आपण नवीन फर्निचर काहीतरी नवीन बिल्डिंगमध्ये एखादा एक साईडचं ऑफिस कमी पडत असेल तर तिथे खर्च करून नवीन ॲडिशन इन्फॉर्मेशन केलेली होती. तर त्याच्यामध्ये काय करणार आहात तुम्ही 1 जुलैला म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे 20,000 रुपये एक्स्ट्रा खर्च केलेला आहे. 50,000मध्ये 2 पार्ट्स करणार आहात. एक पार्ट म्हणजे 30,000 आणि दुसरा पार्ट म्हणजे काय आहे 20,000चा. ओके, सॅलरी 5,000. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉसला 2,500 लिहिणार आहात. इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार आहात. फर्निचर बॅलन्स शीटला लिहायचं आहे आणि डेटर्स ऑल्सो बॅलन्स शीटला लिहायचं आहे. ओके, आता डेबिट साईडचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. नाव ऑन द क्रेडिट साईड क्लासिफिकेशन. कॅपिटल ॲज युजल कॅपिटल अकाउंट सेपरेटली बनवा. कॅपिटल अकाउंट सेपरेट नसेल बनवायचं तर ह्या क्वेश्चनमध्ये कॅपिटल अकाउंट सेपरेटली न बनवता डायरेक्टली तिथे देखील इफेक्ट्स दिले तरी चालणार आहे, कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जास्तीची ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. सो दॅट्स वाय वी आर प्रिपेअर कॅपिटल अकाउंट सेपरेटली, अदरवाईज कॅपिटल अकाउंट इन द बॅलन्स शीट. एक तर कॅपिटल अकाउंट सेपरेटली बनवा, नाही वाटत असेल तर बॅलन्स शीटमध्येच इफेक्ट द्या, कारण की याच्यामध्ये काय फक्त आणि फक्त नेट प्रॉफिटचा इफेक्ट द्यायचा आहे. कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट याच्यामध्ये दिलेली नाही आहे. ओके, पुढचं ॲडजस्टमेंट आहे ते म्हणजे काय 10% बँक लोन. आता बँक लोन पण दिलेलं आहे. बँक लोन तर बॅलन्स शीटला पोस्ट आउट करणार आहात, पण लोन घेतलं आहे कधी 1 ऑक्टोबरपासून. ही जी ॲडजस्टमेंट आहे याला काय म्हणतो आपण लोक हिडन ॲडजस्टमेंट. हे ऑलरेडी आपण मागच्या लेक्चर्समध्ये एक्सप्लेन झालेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, 10% इंटरेस्ट ऑन बँक लोन म्हणजे 10% लोनवरती आपल्याला काय 10% 30,000वरती 10% इंटरेस्ट काढायचं आहे. ते इंटरेस्ट आपल्याला पे करावं लागणार आहे. वेन वी आर बट चार्ज द इंटरेस्ट अमाऊंट फ्रॉम वेअर the 1st October. ओके, वी शुड बी चार्ज इंटरेस्ट अमाऊंट फ्रॉम 1st October. 1 ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंतच्या 6 महिन्याचा इंटरेस्ट आपण काय करणार आहोत कॅल्क्युलेट करणार आहोत. इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार आहात. आता इंटरेस्ट बघा, इथे इंटरेस्ट डेबिटला पण दिलेला आहे, क्रेडिटला पण दिलेला आहे. इट इज अन इंटरेस्ट पेड, इट इज अन इंटरेस्ट रिसिव्ड. डेबिट बॅलन्स शुड बी पोस्टेड ऑन डेबिट साईड अँड क्रेडिट बॅलन्स शुड बी पोस्टेड ऑन द क्रेडिट साईड. डेबिटची बॅलन्स डेबिटला पोस्ट आउट करा आणि क्रेडिटची बॅलन्स क्रेडिटला पोस्ट आउट करा. बिल्स पेबल बॅलन्स शीटला पोस्ट आउट करणार. ओके, ट्रायल बॅलन्सचं होल ऑफ द क्लासिफिकेशन आपलं झालं. ॲडजस्टमेंटमधली पहिली ॲडजस्टमेंट काय दिलेली आहे ग्रॉस प्रॉफिट अमाऊंटेड टू रुपीज 34,500. ग्रॉस प्रॉफिट इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं नाही आहे. इथे डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे अमाऊंट 34,500 दिलेली आहे. 34,500 रुपये अमाऊंट आपल्याला दिलेली आहे डायरेक्टली, ती काय करायची आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला पोस्ट आउट करणार आहात. ग्रॉस प्रॉफिट शुड बी पोस्टेड ऑन वेअर ग्रॉस प्रॉफिट शुड बी पोस्टेड ऑन प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड. इट इज अन 34,500. ओके, सेकंड ॲडजस्टमेंट बोट इन्शुरन्स पेड फॉर 15 months विथ इफेक्ट ऑफ 1st April 2018. इन्शुरन्स किती महिन्यांचं पे केलेलं आहे 15 महिन्यांचं पे केलेलं आहे, पण आपल्याला किती महिन्याचं पाहिजे आहे खर्च 12 महिन्याचा. ओके, पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे की इन्शुरन्स इट इज अन फॉर 15 months फॉर 15,000 अमाऊंट जी आपल्याला दिलेली आहे ती 15,000 इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याला काय 15,000 इन्शुरन्सची अमाऊंट काय करायची. अरे यार
क्लोज करूया, फक्त एक क्लोज करूया. काढला तुम्ही नाही ना? नाही. इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याला काय करायची आहे, 15 महिन्याची 15,000 दिलेली आहे, तर 12 महिन्याची किती किंवा 1 महिन्याचं किती. 1 month for 1,000, 15 months for 15,000, then 12 months would be 12,000. then the 3 months we are paid in advance. 3 महिन्याचं आपण लोकांनी इन्शुरन्स काय केलेलं आहे, ॲडव्हान्समध्ये पे केलेलं आहे. इट इज अन अ प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स शुड बी पोस्टेड ऑन इट शुड बी डिडक्टेड फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस अँड पोस्टेड ऑन अ बॅलन्स शीट असेट साईड. बॅलन्स शीटच्या असेट साईडला 3,000 रुपये पोस्ट करायचे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इन्शुरन्समधून 3,000 रुपये काय करायचे, मायनस करायचे. पुढचं आहे ते म्हणजे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. आता लँड अँड बिल्डिंगमध्ये डेप्रिसिएशन काढताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघितलं होतं, क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. काय दिलं होतं की ॲडिशन ऑफ ₹20,000 फॉर 1 जुलै 2018. 50,000मधून लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना 2 पार्ट्स करायचे आहेत. एक म्हणजे 30,000 आणि दुसरं म्हणजे 20,000. 30,000वर आपण लोक होल मंथचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहात आणि 20,000वरती मात्र 9 मंथचं. फ्रॉम जुलै टू मार्च वी शुड बी कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन फॉर द 9 months ऑन अ लँड अँड बिल्डिंग अँड अमाऊंट ऑफ ₹30,000 इट शुड बी कॅल्क्युलेटेड फॉर अ 10% फॉर 12 months. ओके. अँड फर्निचरचं डेप्रिसिएशन 5%. ॲज युजल फर्निचरची अमाऊंट दिलेली आहे 40,000, त्याच्यावरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, फोर्थ वन ॲडजस्टमेंट, राईट ऑफ 1,000 फॉर अ बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ऑन 5% ऑन डेटर्स. डेटर्सची अमाऊंट टोटल अमाऊंटमध्ये किती दिली आहे, डेटर्सची अमाऊंट 26,000. 26,000मधून 1,000 रुपीज काय करायचे, मायनस करायचे आणि आलेल्या 25,000वरती 5% काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, RDD कॅल्क्युलेट करायची आहे. Okay, then the bad debt two effects we should be knows that where the bad debt should be posted on a profit and loss. Debit side bad debts plus second effect sundry debtors मधून bad debts 1,000 should be minus, same as it is RDD should be deducted from the sundry debtors and second effect should be profit and loss. Debit side bad debts मध्ये plus करायचं आहे. Next adjustment, it is an a closing stock is an a valued of ₹34,500. आता पहिली ॲडजस्टमेंट होती ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट फक्त काय करणार आहात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये पोस्ट आउट करणार आहात. सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट होती इन्शुरन्स. इन्शुरन्स पेड. इन्शुरन्सची अमाऊंट काय करायची होती, पे करायची होती. इन्शुरन्सची अमाऊंट, इन्शुरन्सचे 2 इफेक्ट. पहिलं म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटमधून इन्शुरन्समधून मायनस करायचं. दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला पोस्ट आउट करायची. डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन यू एव्हरी वन शुड बी नोज दॅट. आता सगळ्यांना कळलेलंच असेल ते म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल इट शुड बी डिडक्टेड फ्रॉम द बॅलन्स शीट असेट अँड सेकंड इफेक्ट काय करणार आहात तुम्ही लोक, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला पोस्ट आउट करणार आहात. बॅड डेट्स आणि RDDचे सेम इफेक्ट्स असतात. पहिलं म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बॅड डेट्समध्ये प्लस करायचं. दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्समधून मायनस करायचं. बॅलन्स शीटच्या असेटमधून डेटर्समधून मायनस करताना लक्षात ठेवायचं आहे, पहिले बॅड डेट्सची अमाऊंट मायनस करायची. जसं की डेटर्सची अमाऊंट होती 26,000. 26,000 मायनस 1,000 बॅड डेट्स, मग अमाऊंट किती आली 25,000. 25,000 मायनस 1,000, 26,000 मायनस 1,000, इट शुड बी द 25,000. 25,000वरती आपण काय करणार आहोत, 5% RDD कॅल्क्युलेट करणार आहोत. ती RDDची अमाऊंट काय करायची आहे, बॅलन्स शीटमधून मायनस करायची आणि प्रॉफिट अँड लॉसला मात्र प्लस करायची. शेवटची ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऑफ रुपीज. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आता हे सगळ्यांना माहिती पडलेलं असणार. ओके. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट्स काय करणार आहात, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. ट्रेडिंग तर बनवतच नाही आहोत, म्हणजे फक्त बॅलन्स शीटला पोस्टिंग करायची आहे. इट इज अँड वॉट. आता आली कॅल्क्युलेशन आणि वर्किंग नोटची वेळ. पहिलीवाली ॲडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट, त्याचं तर काही कॅल्क्युलेशन नव्हतंच. दुसरीवाली ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स पेड. 15 महिन्याचं इन्शुरन्स होतं 15,000, तर 12 महिन्याचं किती, 15,000 इंटू 12/15 इज इक्वल टू 12,000. ती कॅल्क्युलेशन केलं आहे. 15 महिन्याचं 15,000, तर एका महिन्याचं किती, तर किती येणार तुमचं 12,000. एका महिन्याचं किती 1,000, तर 12 महिन्याचं किती 12,000. ओके. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंगमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे बघा, मी ते 2 साईडला दाखवलेलं आहे. एक म्हणजे 30,000 आणि दुसरं म्हणजे 20,000. आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं बघा, लँड अँड बिल्डिंग ॲडिशन ऑफ ₹20,000 विथ पे 1 जुलै 2008. त्याच्यामध्ये असं काही दिलेलं नाही आहे. त्याच्यावरती काय होती, ॲडजस्टमेंट दिली होती. ते तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे करण्यासाठी दिलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हिअर वी शुड बी क्लासिफाईड 50,000 इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट वन इट इज अँड 30,000, सेकंड वन इट इज अँड 20,000. 50,000मध्ये 30,000 फर्स्ट स्टार्टिंगपासून आपल्याकडे फर्निचर होतं ते 30,000चं होतं आणि जुलैला परचेस केलं ते कितीपासून आहे,
जुलैला परचेस केला किती तो 20,000चं. मग ह्या 20,000वरती काय करायचं आहे, 9 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ह्या 30,000वरती काय करायचं आहे, 12 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन किती टक्के सांगितलं त्यांनी, 10%. 30,000 गुणिले 10 भागिले 100 म्हणजे किती आले तुमचे 3,000. ओके, लक्ष द्या इकडे. 30,000 गुणिले 10 भागिले 100, एक शून्य गेला, एक शून्य गेला, इथून तुमचा हा एक शून्य गेला, फायनली हा इथून एक शून्य गेला, फायनली उरले किती तुमचे फक्त 3,000. ओके, हे 3,000 तुमचे इथे आलेले आहेत. नेक्स्ट सेम आता ह्या 20,000वरती कॅल्क्युलेट करताना 9 महिन्याचं डेप्रिसिएशन बाय मिस्टेकली इथे माझ्याकडून चुकून झालेलं आहे. इथे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहात. ते म्हणजे कसे, इथे एक शून्य इथला कॅल्क्युलेट करणं कॅन्सल करणार आहात, वरचा एक शून्य, हा एक शून्य आणि फायनली हा एक शून्य, 3 त्रिक 9. ओके, इथे तुमचे इथे 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 9 असणार आहे, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एके 4, 4 पंचे 20, इथे आले तुमचे 500. ओके, 500 अँड 500 इंटू 3 इज इक्वल टू हाऊ मच, 1500. 1500 रुपये कसे आले कळलं. लक्ष द्या इकडे, हे जे 20,000 रुपये दिलेले होते, ह्या 20,000चे 10% काढायचे होते, ते समजा 2,000 आले असतील. 10% काढल्यानंतरून काय करणार आहात, इथे कॅल्क्युलेशन प्रॉपरली करणार आहात. इथे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन करायचं आहे. 3 3 जा 9, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 5 जा 20, 500 into 3 is equal to 1,500. Then the total depreciation should be 10%. How much? 3,000 plus 1,500. हे 3,000 अधिक हे 1,500, टोटल मिळून किती आले तुमचे हे 4,500. हे 4,500 कसे आले कळलं. आता जर एरवी तुम्ही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं असतं, 10% काढलं असतं तर किती आलं असतं तुमचं, 5,000 रुपये. 50,000वरती सरळ सरळ तुम्ही काय केलं असतं, 50,000वरती सरळ सरळ तुम्ही काय केलं असतं, 10% कॅल्क्युलेट केलं असतं तर ते किती आले असते तुमचे 5,000 रुपये आले असते. मात्र इथे किती येणार तुमचे 4,500 रुपये. का, कारण की जे परचेस केलेलं जे फर्निचर होतं, परचेस केलेलं जे फर्निचर होतं, हे बघा, हे परचेस केलेलं फर्निचर किती होतं आपले फक्त 20,000 रुपये. ते कधी केलं होतं, 9 महिन्याचं, म्हणून त्या ह्याच्यावरती फक्त 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढलं आहे, त्यामुळे ते किती आले आपले 1,500 रुपये आलेले आहेत. ओके, नेक्स्ट डेप्रिसिएशन ऑफ द फर्निचर. डेप्रिसिएशन ऑफ द फर्निचरमध्ये काय येणार तुमचं, नेक्स्टवाला फर्निचरमध्ये 40,000वरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. 40,000वरती 5% डेप्रिसिएशन सेम तसंच कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशनची अमाऊंट आता मोस्ट ऑफ तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत असेल. 10 10 कॅन्सल, 10 10 कॅन्सल, 400 इंटू 5 इज इक्वल टू 2,000. Depreciation of the land and building should be 4,500 and depreciation of the furniture should be 2,000. आता हे दोन डेप्रिसिएशनचे इफेक्ट्स कसे दाखवणार आहात, 4,500 रुपये काय करायचे आपल्याला, इथे डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगमधून मायनस करायचे आणि दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं. सेम हे 2,000 रुपये काय करणार आहात, फर्निचरमधून 2,000 रुपये मायनस करायचे आणि दुसरा इफेक्ट काय करणार आहात तुम्ही लोक, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिसिएशन इफेक्ट शुड बी लँड अँड बिल्डिंग शुड बी डिडक्टेड फ्रॉम द 4,500 फ्रॉम द 50,000 मायनस 4,500. आउटर कॉलम अमाउंट शुड बी पोस्ट आउट इन द सेम वे. फर्निचर 40,000 मायनस 2,000 इट शुड बी पोस्टेड ऑन अ 38,000 आउटर साइड. ओके, ॲडजस्टमेंटचे प्रत्येक इफेक्ट. इन्शुरन्स काय करणार आहात, 15 मंथ्सचं 15,000 तर 12 मंथ्सचं किती, किंवा यू शुड बी कॅल्क्युलेट फॉर द 15 मंथ्स फॉर द 15,000, then the 1 month's how much 1,000, that the 12 months should be a 12,000, then the 3,000 should be a prepaid. Here how much, 3,000 should be a prepaid. नेक्स्ट RDD कॅल्क्युलेशन करायची आहे. RDDची अमाऊंट कशी घेणार आहात, डेटर्स. आता ही जी दिलेली आहे 26,000, ही 26,000 कसली आहे तुमची, डेटर्सची अमाऊंट आहे. डेटर्सच्या अमाऊंटमधून हे जे दिलेलं आहे ही डेटर्सची अमाऊंट आहे आणि हे तुमचे काय आहेत, बॅड डेट्स. डेटर्समधून बॅड डेट्स वजा केले, ती बॅलन्स आली तुमची 25,000. 25,000वरती 5% कॅल्क्युलेट केलेले आहेत. 10 10 कॅन्सल, 250 into 5 is equal to 1,250. Then the RDD amount should be 1,250.
ओव्हरऑल होल ऑफ द ॲडजस्टमेंट इफेक्ट शुड बी कम्प्लिटेड. वर्किंग नोट कम्प्लीट झालेले आहे, इफेक्ट्स अप्लाय झालेले आहे. नाऊ वी आर सॉल्विंग द आन्सर. ओके, सगळ्यात पहिले ट्रायल बॅलन्समध्ये काय दिलेलं होतं? इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे पोस्ट आउट करतो? प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसला इन्शुरन्स पोस्ट आउट केलेलं आहे आपण. इन्शुरन्स 15,000, त्याच्यामधून प्रीपेड 3,000, आउटर कॉलम शुड बी 12,000. 15,000 मायनस 3,000, 3,000 काय केले बघितले ना, तिथे इन्शुरन्सची अमाऊंट 15 मंथची दिलेली होती, आपल्याला 12 मंथची पाहिजे होती, दॅट्स वाय. तर 15,000 मायनस 3,000, आउटर कॉलम शुड बी 12,000. आता ह्या 3,000चा सेकंड इफेक्ट कुठे सांगितलं होतं मॅमने? बॅलन्स शीटच्या असेटला. तर प्रीपेड इन्शुरन्स इथे दिलेले आहे 3,000 रुपये तुमच्या बॅलन्स शीटच्या असेटला. प्रीपेड इन्शुरन्सचे 3,000 इफेक्ट तुमचे देऊन झालेले आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे काय दिलेलं होतं? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठे लिहायचं असतं? बॅलन्स शीटमध्ये. लँड अँड बिल्डिंग इथे दिलेली आहे बॅलन्स शीटमध्ये. 50,000 लिहिली आहे. लेस डेप्रिसिएशन 4,500. हाऊ इट शुड बी कॅल्क्युलेटेड? वी ऑलरेडी नो दॅट. वर्किंग नोट आपण लोकांनी केली होती. वर्किंग नोट नंबर 3 आता थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केली होती. 4,500 रुपये कुठून आलेले आहेत? हे 4,500 कुठून आलेले आहेत? आपण कॅल्क्युलेट केले होते. ते 4,500 इथून काय केलेले आहेत? मायनस केले. 50,000 मायनस 4,500, आउटर कॉलम शुड बी 45,500. आता हे डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट इथे दिलेला आहे 4,500. सेकंड इफेक्ट इट शुड बी वेअर? इट शुड बी डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 4,500. इन द सेम वे नेक्स्ट इट इज अन गिवन सॅलरीज. सॅलरीज कुठे लिहायचं असतं? प्रॉफिट अँड लॉसला. लिहिली आहे सॅलरी 5,000 रुपये. एक्सपोर्ट ड्युटी किती दिलेली आहे? 2,500. 2,500 इट शुड बी पोस्टेड. पुढचं आहे ते म्हणजे इंटरेस्ट. इंटरेस्ट किती दिलं आहे? 1,000 पोस्ट आउट केलेलं आहे. नेक्स्ट इट इज अन फर्निचर. फर्निचर किती दिलेलं आहे आपलं? फर्निचर दिलेलं आहे 40,000. फर्निचर इथे ऑलरेडी लिहिले आपण लोकांनी 40,000. फर्निचर लिहिले 40,000. लेस डेप्रिसिएशन. ऑलरेडी वर्किंग नोट 2,000 रुपयाचं डेप्रिसिएशन आपण लोकांनी मागच्या स्लाईडमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. ते 2,000 रुपये काय केले? इथून मायनस केले आणि इथे मात्र 2,000 रुपये इथे लिहून झाले आपलं डेप्रिसिएशन. पुढचं आहे ते म्हणजे काय? डेटर्स. डेटर्सची अमाऊंट होती 26,000. डेटर्सची अमाऊंट आता मोस्ट ऑफ आपली पाठच झाली. 26,000 वजा 1,000 ते आले 25,000. 26,000 मायनस 1,000 इट इज अन बॅड डेट. द अमाऊंट शुड बी 25,000. 25,000 वरती RDD कॅल्क्युलेट 5% केली, ती आली 1,250. 25,000 मायनस 1,250, द आउटर कॉलम शुड बी 23,750. आता हे 1,000 हिअर इट शुड बी डिडक्टेड. द RDD ऑल्सो डिडक्टेड फ्रॉम द बॅलन्स शीट. देन इट शुड बी पोस्टेड हिअर. बॅलन्स शीट काय करणार आहात? इथे तुम्ही लोक पोस्ट आउट करणार आहात. इथे आले तुमचे 1,000 आणि इथे आले तुमचे 1,250. दोघांची टोटल तुमची बाहेर येणार आहे ते म्हणजे काय? 2,250. ओके, नेक्स्ट तुमचं दिलेलं आहे इंटरेस्ट. आता हे सगळं झालेलं आहे. आता क्रेडिट साईडला येऊया. क्रेडिट साईडला काय दिलेलं आहे? पहिलं आहे कॅपिटलची बॅलन्स. मी तुम्हाला सांगितलं if you want to prepare the capital account separately, then prepare the capital account separately. If you don't want to prepare the capital account separately, you should be directly shown the effects on the balance sheet. capital मध्ये इथेच काय करा तुम्ही लोक? इफेक्ट्स दाखवा. कारण की ह्या क्वेश्चनमध्ये कुठल्याही प्रकारची मोस्ट ऑफ द कॅपिटलवरती ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. कॅपिटलवरती जर ॲडजस्टमेंट असते म्हणजे समजा इंटरेस्ट ऑन कॅपिटलच दिलेला आहे, सॅलरी दिलेला आहे, ड्रॉइंग आहे, तर त्यावेळेस सेपरेटली बनवलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला असं वाटतं की नको म्हणून सेपरेटली बनवायची काही आवश्यकता नाही आहे, तर मग डायरेक्टली काय करू आपण इथेच शो अप करूया. ओके, इथे आपण लोकांनी कॅपिटल काय केलेलं आहे? कॅपिटलची बॅलन्स 50,000 इथे लिहून झालेली आहे. नेक्स्ट तुमचं आहे ते म्हणजे काय? इंटरेस्ट. त्याच्यानंतर आहे तुमचं 10% बँक लोन. आता इथे बघा 10% बँक लोन 30,000 वरती 1,500. आता हे 30,000 वरती 1,500 10% फॉर द 6 months. 6 महिन्याचं 10% 3,000 वरती 30,000 किती मंथचं? कधी घेतलं होतं आपण लोकांनी? ऑक्टोबरला. ओके, दॅन 10% इंटू कधी? ऑक्टोबर टू मार्च. हाऊ मेनी मंथ्स? 6 months. 6 1s are 6, 6 2s are 12, 2 1s are 2, here 2 1s are 2, remaining 1, 2 5s are 10, 0 0, 1,500. ओके, एक शून्य कट केला, एक शून्य कट केला, इकडे एक शून्य कट केला, 6 1 6,
साई दुने 12, बे एके बे, बे पंचे 10, 1500. टोटल अमाऊंट काय केली आपण लोकांनी इथे पोस्ट आउट केली 1500. ओके, ही 1500 आपण लोकांनी इथे पोस्ट आउट केलेली होती. ती अमाऊंट काय करणार आहोत, डायरेक्टली आपण लोक इथून इंटरेस्टमध्ये, आता बँकेला आपण लोक व्याज देणार आहोत. व्याज देणार आहोत म्हटल्यावरती त्याचा तो फायदा, आपलं मात्र काय आहे, नुकसान. ओके, तर हे 1500 काय करायचं आहे, इंटरेस्ट ऑन बँक लोन इथे पोस्ट आउट केलं आहे बघा. इथे पोस्ट आउट केलेलं आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँकेकडून आपण लोकांनी काय केलेलं आहे, कर्ज घेतलेलं होतं. ते कर्जावरती आपल्याला त्यांना व्याज द्यावं लागणार आहे. ते बँकेचं इन्कम मातलं आपला एक्सपेन्सेस. सो द इट शुड बी पोस्टेड ऑन अ डेबिट ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन बँक लोन 1500 ऑलरेडी पोस्टेड केलेलं आहे. इन द सेम वे इथे प्लस केलं आहे आणि इथे मात्र काय केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट डेबिट साईडला पोस्ट आउट झालेला आहे. नेक्स्ट इट इज अन इंटरेस्ट शुड बी पोस्टेड ऑन अ प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड. हे इन्कम होतं म्हणून 1500 लिहून झालेलं आहे. बिल्स पेएबल, बॅलन्स शीटमध्ये बिल्स पेएबल 8000 रुपये इथे लिहिलेलं आहे. आता ओव्हरऑल ॲडजस्टमेंट झालेलं आहे, ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग झालेली आहे. आणि आता मात्र येते ती वेळ म्हणजे कॅल्क्युलेशनची म्हणजे कॅल्क्युलेट काय करायचं असं, सगळ्यात पहिले आपण काय कॅल्क्युलेट करत असतो ते म्हणजे ग्रॉस प्रॉफिट नंतर कॅल्क्युलेट करत असतो नेट प्रॉफिट, आणि नेट प्रॉफिट नंतर मात्र कॅल्क्युलेट करत असतो आपण लोक बॅलन्स शीट टॅली करतो, कॅपिटल बॅलन्स कॅल्क्युलेट करत असतो. आणि कॅपिटल बॅलन्स नंतरून काय करत असतो, बॅलन्स शीट पोस्ट आउट करत असतो. तर लक्ष द्या, इकडे ग्रॉस प्रॉफिट आपल्याला दिलेलं होतं 34,500. हे 34,500 ग्रॉस प्रॉफिट इथे लिहून झालेलं आहे. 34,500 प्लस 1,500 टोटल शुड बी 36,000. ओके, now you should be got some amount of here 30,750. from where it should be came, ही कुठून आलेली आहे. तर लक्ष द्या, इकडे 12,000 अधिक 5,000 अधिक 2,500 अधिक 1,000 अधिक 6,500 अधिक 2,500 अधिक 1,500. Total of the debit side, the amount of rupees 30,750. It should be total. What can we do when find out the net profit or net loss? काय करत असतो आपण लोक, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड आणि प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईडची टोटल करत असतो. इथे मात्र प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची टोटल करत असतो. तिथे मात्र काय करणार आपण लोक, 34,500 आणि 1,500 ही टोटल केली 36,000 आली. आणि डेबिट साईडची टोटल केली तर किती आली, 30,700 150. Then 36,000 minus 30,750, the profit should be 5,250. It is when the credit side is more than the debit side, it means a profit, and the debit side is more than the credit side, it means a net loss. If it is a net loss, the net loss should be transferred to the partner's capital debit side. But here, what can we do here? The profit should be transferred to the partner's capital. But what is in a ratio of the partner's capital? The partner's capital ratio should be an equal. Then equally काय केलेलं आहे, 5,250 दोघांना काय केलेलं आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. 2,625 2,625 दोघांना काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 5,250 अमाऊंट काय करायची आपल्याला, डिस्ट्रीब्यूट करायची आहे. 5,250 into 1/2. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 6s are 12, 2 2s are 4, remaining 1, 2 5s are 10. बे दुने 4, खाली उरला 1, बेसक 12. ओके, बे दुने 4, पुन्हा खाली उरला 1, बे पंचे 10. त्यानं फायनली अमाऊंट इट इज अन 2,625. हे आले तुमचे 2,725. 2,725 2,625 should be posted on the partners capital क्रेडिट साईड. पार्टनरच्या कॅपिटलच्या क्रेडिट साईडला दोघांना पोस्ट आउट केलेलं आहे. आता काय करणार आहात, पार्टनरच्या कॅपिटलची क्रेडिट साईडची टोटल मायनस डेबिट साईडची टोटल. पण डेबिट साईडला काही दिलेलं नाही आहे म्हटल्यावरती काय करणार आहात तुम्ही, डायरेक्टली अमाऊंट इथे काय करणार आहात, डायरेक्ट अमाऊंट येणार तुमची 52,625. टोटल अमाऊंट शुड बी ट्रान्सफर्ड टू वेअर, टोटल अमाऊंट शुड बी ट्रान्सफर्ड टू अवर balance sheet. And finally our balance sheet should be tally for the amount of rupees 1,44,750 and 1,44,750. 1,44,750 कसे आले तुम्हाला माहिती आहे. ओके, हे माहीत पडले आता तुम्हाला लोकांना. 31,500 प्लस 8,000 प्लस 1,05,250. the total should be 1,44,750. here 23,750, 45,500, 38,000 prepaid insurance 3,000. then the closing stock should be 34,000
and the total of rupees 1,44,750 and finally our question should be tally. या क्वेश्चनमध्ये आपल्याला नवीन काय शिकायला मिळालं, ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला माहीत पडलं म्हणजे ते काय, व्हॉट कॅन बी लर्न इन दॅट क्वेश्चन. हिअर नॉट गिवन ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला दिलेली नाही आहे. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे, डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट फाइंड आउट करायची, बॅलन्स शीट काढायला सांगितलेली होती. एखाद्या वेळेस क्वेश्चनमध्ये असाही प्रश्न येण्याची शक्यता असते. या न्यू सिलेबसनुसार आतापर्यंत मागे काहीच कधी आलेलं नव्हतं, पण आता सिलेबस चेंज झाले म्हणून असा क्वेश्चन आलेला आहे. देन वी शुड बी रेडी फॉर दॅट ना. अशा प्रकारचा क्वेश्चन पण आपण सोडवू शकतो. सो डायरेक्टली काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट दिलेलं असणार आहे, ते ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं, प्रॉफिट अँड लॉसला पोस्ट आउट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दिलेली अमाऊंट काय करायची, लिहून घ्यायची. क्लासिफिकेशन प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटमध्ये देऊन द्यायचे, त्याचे इफेक्ट्स देऊन टाकायचे. इफेक्ट्स देऊन झाल्यानंतरून फायनली काय करायचे आहे, बॅलन्स शीट आपल्याला काय करायची, टॅली करायची असते. ओके, दिलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, क्वेश्चन सोडवणार आहोत. सो थँक्यू फॉर दॅट अँड वी शुड बी नेक्स्ट लेक्चर सॉल्विंग नेक्स्ट क्वेश्चन.